तो विरोध हा सदस्यांचा नव्हता. त्यांच्या पाठीमाग असणारा त्यांचा जो गुरुजी आहे, जो मास्तर आहे, त्या मास्तरचा तो विरोध होता, मास्टर माइंडचा विरोध होता. आज फलटणच सोडा, जिल्हा सोडा, जिल्ह्याच्या बाहेर देखील विडणी ग्रामपंचायतचं नाव घेतलं जातं. त्याच्यामुळे त्यांचा अपमान किंवा त्यांना अपात्र करणं हे मंत्री जयकुमार गोरे यांच्या डोक्यात नव्हतं पण, आणि कधी सांगितलं पण नाही. तो विषय सोडा. आपल्यासाठी दादांचा कानमंत्र सर्वात महत्त्वाचा आहे. नेता असावा तर ह्या नेत्यांसारखाच. आज 3 वर्ष होतील मला, 20 तारखेला 3 वर्ष झाली सरपंच होऊन. 3 वर्षामध्ये सिंगल फोन नाही कुठल्याच नेत्याचा की ह्याची अडवायची, त्याची जिरवायची, हा आपला विरोधक होता, तो आपला विरोधक होता, सागर हे काम करायचं नाही, सागर ते काम करायचं नाही, सागर मी 4 लोक पाठवलेत, त्यांना हे काम दे, त्यांना ते काम दे. सिंगल फोन नाही की आमचा अध्यक्ष फलटण तालुक्यामध्ये सर्वात जास्त लीडनं निवडून येणं पहिला उमेदवार असेल भाजपचा. नमस्कार. आज आपण विडणी गावचे लोकनियुक्त सरपंच सागर भैया अभंग यांच्याशी चर्चा करणार आहोत. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने त्यांच्या काय भावना आहेत हे आपण जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. सागर शेठ, सर्वात महत्त्वाचा प्रश्न विडणी पंचायत समिती गणाच्या बाबत मी विचारतो. विडणी पंचायत समिती गणामध्ये आपले अध्यक्ष उभे आहेत, तर त्याबाबत तुम्ही काय सांगाल? अध्यक्षांच्या बाबतीत बऱ्याच काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीला ग्रामपंचायतच्या अध्यक्ष मी सरपंच म्हणून, आणि बाकी 3 सदस्य ग्रामपंचायत सदस्य आपले निवडून आले. बाकी 13 सदस्य अपोजिशनमध्ये निवडून आले. बहुमत नसताना देखील आणि सरपंचांच्या पुढं जाऊन ग्रामपंचायत सदस्य गावासाठी काय करू शकतो हे जिवंत उदाहरण म्हणजे सचिन अभंग अध्यक्ष आहेत. कारण सरपंच, मी रात्री पण बोललो पिंपरच्या सभेमध्ये की एकटा सरपंच काहीच करू शकत नाही. सरपंचाच्या पाठीमागे असणारी जी त्यांची टीम आहे, सदस्य असतील, ग्रामसेवक असतील आमचे, ह्या सगळ्यांशिवाय सरपंच काहीच करू शकत नाही. सदस्यांच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर 24/7 24/7 काम करणारा आमचा अध्यक्ष आहे. गावातल्या कुठल्याही लहान थोर व्यक्तींकडे जर जाऊन तुम्ही विचारलं की सचिन अभंग कोण आहे अध्यक्ष, तर लहान थोरसुद्धा तुम्हाला सांगून देतील की आमचे अध्यक्ष आहेत म्हणून. अशी त्यांची ओळख आहे. आणि त्याच्या पुढं जाऊन घरावरती तुळशीपत्र ठेवून काम करणारा हा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं कुठलीही अपेक्षा न ठेवता सर्वसामान्यांसाठी, समाजातील तळागाळातल्या लोकांसाठी, समाजातल्या शेवटच्या घटकांतील लोकांसाठी काम करणारा हा कार्यकर्ता आहे. अध्यक्षांवर किंवा तुमच्यावर विरोधी गटातून नेहमीच टीका केली जाते, तर या टीकेकडे तुम्ही कसं पाहता? मी सांगितलं ना, एखादा हिरा घडवायचा असेल तर त्याला ठोके खायलाच लागणार. त्याला पैलू पाडायचे असतील तर साहजिकच आहे, तुम्हाला छेनीचे घाव चोसावेच लागणार आहेत. त्याच पद्धतीनं आमचा हा हिराच म्हटलं तरी काय हरकत नाही आहे अध्यक्ष म्हणजे. सरपंच साहेब, साधारणपणे तुम्ही 2022 साली ग्रामपंचायतीवर लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आलेला आहात. तेव्हापासून तुम्ही विडणी गावामध्ये जी काही विकास कामं केली ती तालुकासुद्धा बघतोय. तर आता पंचायत समितीसाठी तुमचं व्हिजन काय असेल? पंचायती समितीसाठी विजन म्हणजे आता विडणी ग्रामपंचायतमध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर पंचायत समिती लेवलची आणि जिल्हा परिषद लेवलची कामं राहिलेलीच नाही आहेत. म्हणजे तुम्ही बघा ना, आता एक चक्कर मारा गावामध्ये तुमच्या. आता आम्ही त्याच्या पुढं गेलेलो आहे, पण पंचायत समिती गणामध्ये असणारी जी गावं आहेत, माजरी असेल, धुळदेव असेल, पिंपरद असेल, या गावामध्ये जो विकास राहिलेला आहे किंवा त्या गावामध्ये ज्या गोष्टी करायच्या राहिलेल्या आहेत, ज्या गोष्टी विडणीमध्ये आहेत आणि त्या आजूबाजूच्या गावांमध्ये नाही आहेत, त्या गोष्टी साहजिकच आहे अध्यक्षांच्या माध्यमातून त्या गावांमध्ये देखील करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. गेली 25 ते 30 वर्ष पंचायत समिती सदस्यपद हे एका गटाकडे होतं, तुमच्या विरोधी गटाकडे होतं. तर त्यांनी पंचायत समिती गणामध्ये विकास कामं केली का, आणि नाही केली तर आता तुम्ही त्याच्या पुढं कसं जाणार? पंचायत समिती असणारे सदस्य पाठीमागील 25-30 वर्षापासून जे सत्ताधारी होते आणि त्यांचे जे सदस्य होते त्यांच्यामार्फत विकास काम सोडाच, पण निवडून गेलेला पंचायत समिती सदस्य असेल किंवा ZP सदस्य असेल, तो 5 वर्षामध्ये एकदाही त्या मतदारांपर्यंत गेलेला नाही किंवा एकदाही त्या गावामध्ये फिरकलेला नाही. विकास कामं तर लांबच. आता अध्यक्षांच्या माध्यमातून पंचायत समितीसाठी महत्त्वाच्या, म्हणजे पंचायत समिती गणामध्ये महत्त्वाच्या कोणकोणत्या गोष्टी तुम्ही राबवणार आहात? म्हणजे मूलभूत प्रश्न जे असतात, रस्ते असेल, आता तुम्ही तर विडणीमधले सर्व काही गोष्टी पूर्णत्वास नेत आहात, तर त्या पद्धतीनं तुम्ही प्रमुख कोणकोणत्या समस्येवर काम करणार? सगळ्यात पहिली गोष्ट, आम्ही ग्रामपंचायतला सामोरं जाताना जो जाहीरनामा दिला होता, त्या जाहीरनाम्यामध्ये मूलभूत गरजा सोडून पण बाकी भरपूर काम आहेत. म्हणजे गावातलं शालेय शिक्षण असेल, स्वच्छता असेल किंवा प्राथमिक उपकेंद्र असेल गावातलं, त्याच्यामध्ये उपलब्ध असणारा औषधांचा साठा असेल,
ह्या सगळ्या गोष्टींकडे आम्ही लक्ष दिलं. आणि तुम्ही जर बघायला गेलात तर आमच्या गावामध्ये ज्या 10 जिल्हा परिषद शाळा आहेत आणि 15 अंगणवाड्या आहेत, त्या शाळांची जर तुम्ही आत्ता परिस्थिती बघाल तर प्रत्येक शाळा डिजिटल शाळा आहे आमची. आणि त्यातल्या 3-4 शाळा अशा आहेत की तुम्ही इंग्लिश मिडियमला त्या शाळा लाजवतील अशा त्या शाळा आहेत. सकाळी 8 ते संध्याकाळी 8पर्यंत त्या शाळेमध्ये त्या मुलांना शिकवलं जातं पूर्ण डिजिटल पद्धतीनं. पूर्वी तुम्ही बघत असाल की आपण फळं आणि खडू असायचे. आज आम्ही ॲट्रॅक्टिव्ह बोर्ड तिथं त्या ठिकाणी दिलेत. 1.25 लाखाची फळे आहेत, डिजिटल फळे. त्या फळ्यामध्येच सगळा अभ्यासक्रम आहे त्या मुलांचा. त्याच्यामुळं अध्यक्षांच्या मार्फत पंचायत समितीमध्ये ज्यावेळेस अध्यक्ष निवडून जातील त्यावेळेस सगळ्यात पहिलं महत्त्वाचं काम जे असेल ते भागातील जिल्हा परिषद शाळा मजबूत करणं, त्या डिजिटल करणं. कारण त्या शाळेमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे गोरगरीब सामान्य कुटुंबातील ते विद्यार्थी असतात. जे लोक कॅपेबल असतात, पोटेन्शियल त्यांच्याकडे असतात, त्या लोकांची मुलं पाहिजे त्या शाळेमध्ये पाहिजे त्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेऊ शकतात. परंतु गोरगरीब जनतेची मुलं, आज तुम्ही इंग्लिश मिडियमचा विषय घ्या, अगदी आपण बालवाडी जसं म्हणतो तसं तिथं LKG किंवा HKGला जर तुम्ही ॲडमिशन घ्यायला गेला तर 60-60 हजार रुपये वर्षाची फी आहे. मग ही सर्वसामान्य जनतेला किंवा मोलमजुरी करून कुटुंब चालवणाऱ्या व्यक्तीला परवडणारी नाही आहे. त्याच्यामुळे सर्वात पहिलं जर काम असेल तर ते शिक्षणावरती आम्ही करणार आहे. आत्ता तुम्ही शिक्षणाचं हे सांगितलं तर अगदी अकॅडमी पॅटर्न सगळीकडे सुरू झालेला आहे. तर तुम्ही जे म्हणता सकाळी 8 ते रात्री 8 म्हणजे तुम्ही ऑलरेडी जिल्हा परिषद शाळेमध्ये अकॅडमीपेक्षा जास्त तास शिकून विद्यार्थ्यांना घडवताय. तर तुम्ही या सर्व गोष्टी पंचायत समिती गणामध्ये असणाऱ्या सर्व शाळांच्या बाबतीत करणार. 100%. आता पुढचा जो मुद्दा राहतो विकासाच्या बाबतीत सर्वात महत्त्वाचा की पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात येतो, तो म्हणजे आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत आपलं विजन काय असेल? आरोग्याच्या बाबतीत आम्ही गावात ज्या पद्धतीनं काम चालू केलं, तुम्ही 3 वर्षापूर्वीची आमच्या गावातली रुग्णांची आकडेवारी बघा. सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्या नंबरला असणारं आमचं गाव आहे डेंग्यूच्या बाबतीत मागच्या 3 वर्षामध्ये. आणि या 2 वर्षातली आकडेवारी बघा, डेंग्यूचा सिंगल कॅज्युलिटी नाही आमच्या 2 वर्षामध्ये, म्हणजे सिंगल रुग्ण आमच्या गावामध्ये सापडलेला नाही आहे ह्या 2 वर्षामध्ये. आणि पाठीमागच्या काळामध्ये तुम्ही थोडंसं पाठीमागं जाऊन जर बघितलं तर सातारा जिल्ह्यामध्ये वेडणी ग्रामपंचायत किंवा वेडणी गाव हे 1 नंबरला असायचं डेंग्यूच्या बाबतीत. आम्ही पहिलं ते संपवलं आहे आमच्या गावातलं. कारण डेंग्यू आणि गटर फार संबंध, जेवढं ओपन गटर असतील, जेवढं ओपन ड्रेनेज असेल तेवढ्याच पटीत डेंग्यूची संख्या आपल्या गावामध्ये किंवा रुग्णांची संख्या वाढत असते. आता कालची सभा आमच्या विडणी गावामध्ये प्रचाराच्या निमित्ताने सभा झाली. त्या सभेमध्येच आमच्या गावचे लोकनेते म्हणाले की 2002 पर्यंत आमचे धंदे व्यवस्थित चालू होते. ते रुग्णसेवा नाही म्हटले किंवा प्रॅक्टिस नाही म्हटले, बरोबर. ते डॉक्टर आहेत, त्यांचं हॉस्पिटल होतं. तर ते म्हटले आमचे धंदे ते रेकॉर्डेड आहे, ऑनलाईन आहे, रेकॉर्डेड आहे. असं नाही की मी बोलतोय, ते रेकॉर्डेड आहे की ते म्हटले की 2002 पर्यंत आमचे धंदे सगळे व्यवस्थित चालू होते. 2002 नंतरनं स्वच्छ पिण्याचं पाण्याची टँक झाला त्या ठिकाणी. पण तरी पण गावात रुग्णांची संख्या, यांची OPD, गावात 4-4 हॉस्पिटल खाजगी हॉस्पिटल आहेत. त्या खाजगी हॉस्पिटलची OPD रोजची 50-60 OPD नुसत्या गावची. एवढी जर OPD होत असेल तर कुठल्या धर्तीवर तुम्ही म्हणता की स्वच्छ पाणी पुरवठा 2002 नंतर चालू झाला? मुळातच तुम्ही जी हे करत होता, धंदा जो करत होता तो एक धंदा म्हणूनच तुम्ही त्या ठिकाणी हॉस्पिटल तुमचं चालवत होता. ती रुग्णसेवा किंवा प्रॅक्टिस ह्या हिशोबाने तुम्ही कोणतीच त्या ठिकाणी गोष्ट केलेली नाही. पण आत्ता जर तुम्ही बघाल तर हॉस्पिटल यांचे बंद पडलेत. सरकारी दवाखान्यांमध्ये जेनरिक मेडिसिन सरकारच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीनं महिन्याला 10-15 हजार रुपयाची मेडिसिन त्या ठिकाणी आम्ही महिन्याला देतोय. आज उपकेंद्रातली जर OPD तुम्ही बघाल तर ती OPDची संख्या 100+ आहे रोजची. त्याच्यामुळं आरोग्याच्या बाबतीत ज्या पद्धतीनं आम्ही गावात काम केलं आहे, आज गावामध्ये 50 फूट तुम्ही ओपन गटर दाखवा, 50 फूट ओपन गटर, 50 फूट दाखवा, फक्त 1 फूट देखील ओपन गटर नाही गावामध्ये आमच्या. सगळे गटर लाईन अंडरग्राऊंड आहे. आणि त्याच गटरवरती सांडपाणी घनकचरा ZPच्या माध्यमातून आम्ही आता 1 कोटीचा प्रोजेक्ट आमचा ऑनगोईंग आहे. एक 15 ते 20 दिवसामध्ये तो प्रोजेक्ट आमचा चालू होतो आहे सांडपाणी आणि घनकचऱ्यावरचा. त्याच्यामुळे आरोग्याच्या बाबतीत ज्या पद्धतीनं गावात काम केले त्याच पद्धतीनं आम्ही पंचायत समितीच्या गणामध्ये 100% आदरणीय खासदार साहेबांच्या माध्यमातून असेल, आमदार सचिन पाटलांच्या माध्यमातून असेल किंवा आपल्या महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयभाऊ यांच्या माध्यमातून असेल, नक्कीच जयभाऊंचा फायदा ग्रामपंचायतला तर झालाच आहे आमच्या,
पण आपल्या पूर्ण फलटण तालुक्याला 100% होणार आहे. आत्ता तुम्ही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेबांचं नाव घेतलं, तर काल तुमच्या विडणीमध्ये झालेल्या सभेमध्ये सदस्य अपात्रते करण्याबाबत जयकुमार गोरेंनी भूमिका घेतली किंवा त्यांनी आदेश दिला, तर त्याबाबत तुम्ही काय सांगाल? सदस्य अपात्रता करणं हे काय माझ्या हातात नव्हतं किंवा भाऊंच्या हातात नव्हतं. तुम्ही मासिक मीटिंगला विरोध केला हे रेकॉर्डवर आहे, CCTV फुटेज आहे. आणि हे सगळं असताना ह्या गोष्टींच्या आधारे फलटण BDOचा अहवाल सर्वात पहिल्यांदा सिओंनी मागून घेतला. सिओंनी अहवाल मागून घेतल्यानंतरनं फलटण BDOनी सांगितलं की यांच्या ग्रामपंचायतमध्ये सदर असणारे सदस्य ग्रामसेवकांना पण काम करू देत नाहीत आणि सरपंचांना पण काम करू देत नाहीत. का तर बहुमत त्यांचं होतं. एखादा ठराव मांडला आपण विकास कामाचा, तर तो ठराव कसा हाणून पाडता येईल एवढंच फक्त पहिल्या 6 महिन्यामध्ये त्या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायतमध्ये झालं. आणि त्यालाच काहीतरी काउंटर करायचं म्हणून आपण त्या ठिकाणी नावानिशी वोटिंग घेतलं की बाबा हे विकास काम आहे आणि ह्या विकास कामाला तुमचं हो असेल तर हो म्हणा, नाही असेल तर नाही म्हणा. तर नाही म्हणून 9 सदस्यांनी मतदान केलं. तेच 9 सदस्य एका ठरावात नाही, अशी 10 ठराव आहेत. त्या ठरावांमध्ये त्यांनी नाही म्हणून मतदान केले आणि ते मतदान ग्रामसेवकांनी नावानिशी लिहून घेतलेलं आहे. आणि तोच कागद, तेच मासिक मिटिंगचं प्रोसिडिंग आपण पंचायत समितीमध्ये दिलं आणि एक तक्रारी अर्ज केला की बाबा अशा पद्धतीनं ग्रामपंचायतीमध्ये कामकाज चालू आहे, हे काम करू देत नाही आहेत, यांना काहीतरी तुम्ही ताकीद द्या म्हणून. तर त्यावेळी BDOनी त्यांना नोटीस दिली होती. 2 दिवसानंतरनं नवनिर्वाचित ग्रामसेवक एकळ यांना सहीचे नमुने बदलण्यासंदर्भात मासिक मिटिंगमध्ये ठराव घ्यायचा होता. नोटीस देऊन देखील त्यांनी दुसऱ्या दिवशी सहीच्या नमुने बदलण्यासाठी विरोध केला. आणि तो विरोध हा सदस्यांचा नव्हता, त्यांच्या पाठीमाग असणारा त्यांचा जो गुरुजी आहे, जो मास्तर आहे, त्या मास्तरचा तो विरोध होता, मास्टर माइंडचा विरोध होता. त्यांना गावात आम्हाला काम करू द्यायचं नव्हतं, त्यांना गावचा विकास होऊ द्यायचा नव्हता. ह्या सदस्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांना आमच्यावर गोळ्या झाडायच्या होत्या. कदाचित हे सगळे नवनिर्वाचित सदस्य होते, सगळे तरुण होते. आता त्यांनी रात्री सांगितलं, बाबा म्हटले संजू बाबा, की त्या सदस्यांचा अपमान आहे. 9 सदस्य बाद करणे म्हणजे त्या सदस्यांना ज्या मतदारांनी मतदान केलं त्या मतदाराचा अपमान आहे. त्या मतदारांना चांगलं माहीत आहे की 9 सदस्य अपात्र झाल्यानंतरनं एका सदस्यानं आणि एका सरपंचानं गावात काय काम केलं आहे. त्याच्यामुळे मतदारांना चांगलं माहीत आहे अपमान कुणाचा झाला आहे आणि मान कुणाचा वाढला आहे. त्यांना एक लक्षात आलं नाही की पाठीमागच्या 5 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये गावचं नाव कुठं होतं किंवा गावच्या सरपंच किंवा गावचा अध्यक्ष असेल ते नाव कुठं होतं आणि आत्ता नाव कुठं पोचलं आहे. आज फलटणच सोडा, जिल्हा सोडा, जिल्ह्याच्या बाहेर देखील विडणी ग्रामपंचायतचं नाव घेतलं जातं. 50-50, 60-60 कोटी रुपये निधी कोण आणतो सांगा ना मला. बरोबर. तेवढ्या पटीत या ठिकाणी कामं झालेली आहेत. त्याच्यामुळे त्यांचा अपमान किंवा त्यांना अपात्र करणं हे मंत्री जयकुमार गोरेंच्या डोक्यात नव्हतं पण, आणि मी कधी सांगितलं पण नाही, तो विषय सोडा. पण अपात्र करून आम्हाला सुद्धा चांगलं वाटलेलं नाही, कारण ते आपल्याच गावातील कोणतरी आहेत, भाऊबंधू आहेत किंवा रोज ओळखीचे, रोज चौकात येऊन उभा राहणारी ही सगळी लोक आहेत. त्याच्या पाठीमागं ते जसे म्हणतात तसं विभागीय आयुक्तांचा त्याच्यामध्ये निकाल आहे अपात्र करण्यामध्ये. विभागीय आयुक्त काय मंत्री जयकुमार गोरेंचे नाही आहेत किंवा मंत्री जयकुमार गोरे त्यावेळेस मंत्री देखील नव्हते. मंत्री जयकुमार गोरे त्यावेळेस आमदार होते. नुकतीच इलेक्शन झाली होती आणि मंत्रिपदाची शपथ घेतली होती आणि मंत्रिपदाची शपथ घेताना खातेवाटप झालेली नव्हती. त्यावेळी विभागीय आयुक्तांना दिलेला अपात्रतेचा तो निकाल आहे आणि हे सांगतात मंत्री जयकुमार गोरेंनी अपात्र केले म्हणून. तर तुम्ही काय बोलता काय नाही. त्यात गावपुढारी म्हटले की 9 ग्रामसेवक झाले 1.5 वर्षामध्ये. त्या ठिकाणी 5च ग्रामसेवक झाले. 5ही ग्रामसेवक प्रभारी होते. परमनंटली कोणालाही ऑर्डर दिलेली नव्हती. त्याच्यामुळं ते 6 महिने 3 महिने असे ग्रामसेवक टिकायचे आणि जायचे दुसऱ्या गावाला जायचे. मूळतः ह्या गावामध्ये एका ग्रामसेवकाकडून काम होणारं ग्रामपंचायतच नाही आहे. खूप वास्ट आहे, खूप मोठी ग्रामपंचायत आहे, खूप मोठं काम आहे ग्रामपंचायतचं. आत्ता असणारे जे ग्रामसेवक आहेत ते सकाळी 8-8:30ला येतात, संध्याकाळी 7-7:30ला 7-7:30 बसून पण त्यांना कामकाज इथलं उरकत नाही. ते दप्तर घेऊन घरी जातात आणि घरी कामकाज करत बसतात. आता या सर्व गोष्टीसोबत एक दुसरा असा प्रश्न विचारतो की आता येणाऱ्या जिल्हा परिषद गटासाठी भाजप राष्ट्रवादीची युती आहे आणि गटाला तुमच्याकडं राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत आणि खाली म्हणजे अध्यक्ष जे आहेत ते कमळावर म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या पक्षावर उभे आहेत. तर हे युतीचं बॉन्डिंग
गटापुरतं व्यवस्थित राहतं का? आमचं तर आहे. आता कसं असतंय, तुम्ही स्थानिक लेवलला ज्या पद्धतीचं पूर्वीचं राजकारण चालायचं अतितटीचं, त्या राजकारणाला आम्ही कुठंतरी फुल स्टॉप दिलेला आहे. ज्यावेळेस आपलं राजकारण गावातलं स्थानिक पातळीवरचं असेल, त्यावेळी गट तट न बघता, वरचा नेता कोण आहे कोण नाही न बघता, जो माणूस काम करणार आहे, जो आपल्या जवळचा आहे, ज्या माणसाकडं विजन आहे काहीतरी करण्याचं, ती माणसं निवडून द्यायला आपल्याला काहीच हरकत नाही आहे. तुम्ही अध्यक्षांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलंच. आता सुषमाताई ज्या आहेत त्या आमच्या गावच्याच कन्या आहेत आणि मी रात्री सांगितलं की त्यांच्या आई आपल्या विंडी विकास आघाडीकडून माझ्यासोबत गेल्या पंचवार्षिकला निवडणुकीमध्ये उभ्या होत्या. त्या सदस्य म्हणून जरी उभ्या असल्या तरी त्यांनी त्यांच्या वार्डात फिरून देखील, वय वर्ष 64-65 वय आहे त्यांचं, ओके. त्यांनी त्यांच्या वार्डात फिरून देखील ते माझ्यासोबत अख्ख्या गावामध्ये फिरल्या होत्या. का तर सरपंच तुमच्यासाठी मला मतं मागायचे. बरोबर. आता त्यांचीच ती लेख आहे. 100% अध्यक्षांसोबत जिल्हा परिषदच्या माध्यमातून आमच्या गावाला विंडीला न्याय देतील. जिल्हा परिषद गटातील असणाऱ्या सगळ्या गावांना त्या 100% न्याय देतील. सरपंच साहेब, पुढचा प्रश्न असा होता की ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि आपले संबंध हे सर्वश्रुत आहेत. तर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी जयाभाऊंनी काही कानमंत्र आपल्याला दिलेला आहे का? आपल्याला म्हणजे इन द सेन्स रणजितदादा आणि आपल्याला असं काही दिलेलं आहे का? फलटण तालुक्यासाठी काय जयाभाऊंचं विजन असेल? जयाभाऊंचं विजन, जयाभाऊ महाराष्ट्राचे मंत्री आहेत आणि आपल्यासाठी दादांचा कानमंत्र सर्वात महत्त्वाचा आहे, आदरणीय खासदार साहेबांचा. भाऊंनी जरी कानमंत्र दिला तरी दादा इथं कान पकडायला बसला आहे. त्याच्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा दादाचा कानमंत्र घेतल्याशिवाय साहजिकच आहे भाऊंचा कानमंत्र घ्यायला आम्ही जाणार नाही. हे दादांच्या परवानगीनेच. दादांच्या परवानगीनं. शेवटी बघा, नेता असावा तर ह्या नेत्यांसारखाच. आज 3 वर्ष होतील मला, 20 तारखेला 3 वर्ष झाली सरपंच होऊन. 3 वर्षामध्ये सिंगल फोन नाही कुठल्याच नेत्याचा की ह्याची अडवायची, त्याची जिरवायची, हा आपला विरोधक होता, तो आपला विरोधक होता, सागर हे काम करायचं नाही, सागर ते काम करायचं नाही, सागर मी 4 लोक पाठवलेत त्यांना हे काम दे, त्यांना ते काम दे. सिंगल फोन नाही, सिंगल. आणि त्या नेत्यांनी आपले हात एवढे बळकट केले की आज आपण जर बघायला गेलं, तहसील ऑफिस असेल, प्रांत ऑफिस असेल, कलेक्टर ऑफिस असेल, अगदी कुठल्याही ऑफिसची अडचण असू देत, विडणी सरपंच म्हटले की खासदार साहेब आले म्हणतात. म्हणजे एवढी ताकद नेता जर आपल्याला देत असेल तर काय गरज आहे कुणाचे कानमंत्र घ्यायची किंवा काय घ्यायची. आणि शेवटी हे बघा, कानमंत्र कधी लागतात? ज्यावेळेस तुम्हाला काहीतरी कुरघोडे करायचे, कुणाला तरी उभं करायचं आणि त्याला पाडायचं आहे, आपटावायचं आहे, त्यावेळेस तुम्हाला हे कानमंत्र लागतात. नाही, पण भाऊंनी पाडेगावला जो प्रचाराचा शुभारंभ केला त्या ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जर तरडगाव जिल्हा परिषद गट तुम्ही भाजपचा निवडून दिला तर मी त्याच्यासाठी वेगळं पॅकेज देणार. त्यामुळे मी तुम्हाला हा पुढचा प्रश्न विचारलेला की जर समजा विडणी जिल्हा परिषद गट तुम्ही निवडून दिला तर भाऊंकडनं जास्त निधी आणण्यासाठी तुम्ही भांडणार का? साहजिकच आहे. भाऊंनी जाहीर केलं त्या दिवशीच मी 250 कोटी रुपये फलटण तालुक्याला देणार आहे म्हणून. त्या 250 कोटीमधले 50 कसे इकडे विडणीला येतील हेच मी बघणार आहे. आणि मी परवा भाऊंना बोललोय पण की भाऊ, जो उमेदवार सर्वात जास्त लीडनं निवडून येईल बरोबर, त्या उमेदवाराला सगळ्यापेक्षा जास्त निधी असला पाहिजे. पण आमचा दृष्टिकोन त्या दिशेने आमची पावलं आत्ता आम्ही उचलतोय. आणि साहजिकच आहे की आमचा अध्यक्ष फलटण तालुक्यामध्ये सर्वात जास्त लीडनं निवडून येणारा पहिला उमेदवार असेल भाजपचा पंचायत समितीसाठी. पंचायत समितीसाठी. यासोबत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या सर्व गोष्टी चालू आहेत. विडणी गावचा सर्वांगीण विकास तुम्ही केलेला आहे आणि करत आहात. तर अजून काही गोष्टी तुम्हाला याद्वारे तालुक्याला सांगायच्या आहेत का? मी तालुक्याला आपल्याद्वारे एवढंच सांगू इच्छितो की ज्यावेळी तरुण पिढी राजकारणामध्ये येते एखादं विजन घेऊन, आणि ती तरुण पिढी राजकारणामध्ये येताना त्या तरुण पिढीच्या पाठीमागं गावातली सुशिक्षित लोक भक्कमपणे उभी राहतात, त्यावेळी ती तरुण पिढी राजकारणात येऊन गावचा काय विकास करू शकते हे जिवंत उदाहरण म्हणजे आमचं विडणी गाव आहे. माझे बंधू असतील किंवा मंत्री जयकुमार गोरे असतील किंवा खासदार रणजितदादा असतील, यांच्या माध्यमातून जेवढा निधी आम्ही आमच्या विडणी गावामध्ये आणला आहे, जेवढी विकास कामे आम्ही आमच्या गावामध्ये केलेत, आदरणीय खासदार साहेबांचं मन देखील खूप मोठं आहे. आज आमच्या विडणी गावामध्ये जे गोरगरीब कुटुंब आहेत, तळागाळातले कुटुंब आहेत, अशा कुटुंबातील 150 मुलींना 150 कुटुंबातील 150 मुलींना
फ्रीमध्ये मोफत सायकल वाटप त्या ठिकाणी दादांच्या माध्यमातून आम्ही केलं. आज तुम्ही जर विचार करायला गेला 10 रुपयाला चहा झाला आहे, बरोबर. 2 आणि 5 रुपये राहिला नाही. एक चहा दोघात पितात लोक, 100%. 2 चहा पण घेत नाही. सायकलची किंमत 8-10 हजार रुपये झालेली आहे. साहजिकच आहे. मग अशा वेळेस 150-150 सायकल एवढं मन उदार ठेवून जर नेता आपल्याला देत असेल, एवढी ताकद आपल्याला देत असेल, तर ह्याच्यापेक्षा वेगळं उदाहरण काय असू शकतं. त्याच्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये अशी उदाहरणं, विडणीसारखी उदाहरणं संपूर्ण तालुक्यात तुम्हाला जर बघायला मिळाली तर नवल वाटू देऊ नका. तर हे होते विडणी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सागर भैया अभंग. असेच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी स्थैर्यचे यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.